हॅलो फ्रेंड, आज आपण बघणार आहोत भरली भेंडी. अतिशय चवीला छान लागते आणि सगळ्यांच्या आवडतीची ही रेसिपी आहे. खूप मस्त बनवून तयार झाली होती आणि दिसायला जेवढी छान दिसते ना, चवीला तेवढी छान असते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून अशी मधोमध चीर देऊन घेतलेली आहे. इथे मी जवळपास 250 ग्राम भेंडी घेतलेली. आता एक पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला 2 चम्मच तीळ घ्यायचे आहेत आणि तीळ आणि शेंगदाणे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 5. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून ते छान अगदी बारीक त्याची पूड होईल. आता इथे सुक्कं खोबरं घ्यायचं आहे. सुक्कं खोबरं आपल्याला ते पण मी 2 चम्मच घेतलेलं आहे. ते देखील आपल्याला छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आता हे छान पॅनमध्ये आपलं गरम झालेलं आहे. याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान याची प्युरी बनवून घेणार, पावडर बनवून घेणार आहोत. आता हे छान एकदम क्रंची झालेलं आहे. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढताना ना मी यामध्ये आता इथे तेलामध्ये न टाकता इथे आपल्याला यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत. इथे हे खूप गरम आहे. तुम्ही हलकंसं थंड होऊ द्या. मला थोडी घाई होती म्हणून मी पटपट करून घेतलेले. इथे 1 चम्मच जिरे ॲड करायचे आहेत आपल्याला आणि हे छान मिक्सरला पूड बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे मी लाल काश्मीरी मिर्च टाकलेले. हे कमी स्पाइस आहे. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण ही भेंडी जी चिरून घेतलेली ना, हिला असे मधामध आपण कट दिलेले होते. यामध्ये हा मसाला भरायचा आहे. ही पूड आपण बनवलेली ही याच्यामध्ये छान मस्त असं दाबून भरायची आहे जेणेकरून ती बाहेर भेंडीमध्येच राहिली पाहिजे, बाहेर नाही निघली पाहिजे. अशा पद्धतीने मी सर्व भेंडी भरून घेणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि चवीला तर इतकी छान लागते, मी खरं सांगते. 2 मिनटात ही भेंडी पूर्ण फिनिश झाली होती. आणि हे पहा, मी आता हे सगळे अशाच पद्धतीने भरून घेणार आहे. आता हे मी सगळे भरून घेत आहे. असं दाबून भरायचं जेणेकरून त्याची पूड सगळी आतमध्येच राहिली पाहिजे. हे अशा पद्धतीने. आता इथे मी सगळे भरून घेतलेले आहेत आणि आता याला आपण थोडंसं तेलामध्ये सॉटे करणार आहोत. अतिशय छान लागते. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. इथे तेल मी 2 चम्मच घेतलेलं आहे कारण की सुकी भेंडी आहे, आपल्या वाफेवरतीच करायची तेलामध्ये छान. आता पॅनमध्ये सर्वत्र तेल टाकायचं आहे. इथे जिरे वगैरे काही टाकायचे आणि डायरेक्ट आपल्याला तेलामध्ये भेंडी टाकायची. अशा जेव्हा आपण पूड बनवतो तर तेव्हाच आपण त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. आता इथे पटापट आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहेत पॅनमध्ये. हे पहा, मी सगळी टाकून घेतली आणि हलक्या हाताने आपण त्याला मिक्स करायचं आहे कारण की मधलं पूड जी आहे त्याच्यामध्येच राहिली पाहिजे. आता इथे 1-2 मिनिट अशीच वाफवून द्यायची, नंतर हलक्या हाताने मिक्स करायची आहे जेणेकरून हलकंसं खालीवरी करून घ्यायचं आहे. खूप मिक्स नाही करायची याला. हे पहा, अशा पद्धतीने. इथे पहा, ऑटोमॅटिक याला छान वाफ येत आहे आणि फ्रेश भेंडी होते त्याच्यामुळे हिला जास्त वेळ लागणार नाही. हे पहा, 1-2 मिनटामध्ये ही आपली भेंडी बनवून तयार होते. यामध्ये नारळ टाकल्यामुळे त्याची चव अतिशय छान होते. तिखट, थोडीशी स्वीट आणि इतकं मस्त लागते ना. टिफिनला द्या तुम्ही मुलांच्या किंवा मोठ्यांना, कोणालाही द्या, खूप आवडते. इथे मी रेड कलरची शिमला मिरची होती ती देखील टाकलेली आहे जेणेकरून रंगही छान येईल आणि त्याची पण चव खूप छान येते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे 1-2 मिनिट आपल्याला छान तेलावरती वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मीठ देखील सगळीकडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपली राहिलेली जी पूड होती आपण मिक्सरला बनवलेली ती देखील वरून टाकून घेणार आहे मी आणि परत एक वेळेस हलक्या हाताने आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या मिक्स करायच्यात. इतके छान बनवून तयार होते ना. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते नक्की घरी ट्राय करा आणि नंतरच मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आता 1-2 मिनिट याला छान परतून घेऊया तेलात. अतिशय छान बनवून तयार झाली. पहा, खाली कुठे अजिबात चिटकली नाही. अगदी भरीव आणि आतील मसाला देखील त्यामध्ये जसाच तसा आहे. आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे पहा, आपली भरली भेंडी अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे. नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशाच छान रेसिपी घेऊन परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.